महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। सासवड आणि परिसरात मंगळवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 10च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। यामध्ये सासवड जेजुरी पालखी महामार्गावरील राजमाता जिजामाता उद्यानाजवळील भाजी आणि फळ विक्रेत्यांच्या छतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याबरोबरच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर सासवड नारायणपूर मार्गावरील न्यायालयाच्या परिसरातील झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला। फांद्या पडून काही वाहनांचं नुकसान झालंय। वीज पुरवठा खंडित झालाय। सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी झाले। काही प्रमाणात गाराही पडल्यात। यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे। दरम्यान सासवड परिसरात 3 दिवस अधूनमधून आभाळ येत होते। पावसाचं वातावरण निर्माण होत होतं। उकाडा जाणवत होता। सोमवारी सकाळीच अचानक वादळी वारा वाहू लागला आणि गारांसह पावसाला सुरुवात झाली। यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांसह दुकानदारांची मोठी धांदल उडाल्याने त्यांना निवारा शोधावा लागला। तर जिजामाता उद्यानाजवळील सर्वच फळ आणि भाजी विक्रेत्यांच्या छताचे वादळी पावसाने नुकसान झालंय। वादळी वारे आणि गारपिटीमुळे आंबा, कलिंगड, डाळिंब, केळी आदींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी नगरसेवक आणि फळ विक्रेते हरुण बागवान यांनी केली आहे। सोमवारी पडलेल्या पावसाची सुमारे 33.7 मिमी नोंद सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वेधशाळेत झाल्याची माहिती व्यवस्थापक नितीन यादव यांनी दिली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।